हे सगळं असताना तिथे नाच कोण करतंय? तर हे पाकिस्तानसारखं भिकारिस्तान. आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर त्यांनी वापर केला आणि त्यांनी सांगितलं पाकिस्तान मध्यस्थ म्हणजे दलाल आहे फक्त. दलाली खायची दोन्हीकडनं आणि टिमकी मिरवायची हेच त्यांचं काम. यांच्या या संमेलनाला इराणने सांगितलं पाकिस्तानची अवकातच नाही. नमस्कार, प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. आपण एक जुनं गाणं ऐकलं असेल, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जुनं चांगलं म्युझिकल गाणं आहे, नाचायला छान गाणं वगैरे. आणि त्या गाण्याच्या ट्यूनवरती सध्या आपला जो पश्चिमेकडचा शेजारी देश आहे पाकिस्तान, तो नाच करतोय. म्हणजे कसं की लढाई कोणामध्ये आहे? इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये. त्या लढाईचे परिणाम कोणावर होत आहेत? तर सगळ्या अरब राष्ट्रांवरती होत आहेत. हे सगळं असताना तिथे नाच कोण करतंय? तर हे पाकिस्तानसारखं भिकारिस्तान, आतंकिस्तान, त्यांना कितीतरी नाव आहेत. आतंकिस्तान, जिहादिस्तान, भिकारिस्तान, हे भिकारी राष्ट्र नाच करतंय. आणि दुसरी एक गोष्ट आपण ऐकली असेल की एक बैलगाडी चाललेली असते. त्या बैलगाडीमध्ये कृष्णाची मूर्ती असते आणि येणारे जाणारे त्या बैलगाडीला नमस्कार करत असतात, कृष्णाला नमस्कार करत असतात. त्या बैलाला वाटतं आपल्याला नमस्कार करतात. तशी साधारण गत या पाकिस्तान या देशाची झालेली आहे. आपण पाहिलं असेल की त्यांनी सांगितलं आम्ही युद्धबंदीमध्ये मध्यस्थीचं काम करू. आता मध्यस्थीला दुसरा एक शब्द आहे, तो काही फारसा लोकांना आवडत नाही. त्या शब्दाचा त्यांनी आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर त्यांनी वापर केला आणि त्यांनी सांगितलं पाकिस्तान मध्यस्थ म्हणजे दलाल आहे फक्त. दलाली खायची दोन्हीकडनं आणि टिमकी मिरवायची हेच त्यांचं काम. आता त्यांनी काय केलं? आता 2 दिवसापूर्वी त्यांनी हा उद्योग केला की 3 देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची इस्लामाबादला त्यांनी एक बैठक बोलावली. कुठले कुठले 3 देश होते? एक देश होता इजिप्त, त्याचा या युद्धाशी काहीही संबंध नाही. दुसरा होता तुर्की आहे, त्याचाही या युद्धाशी काही संबंध नाही. तिसरा सौदी अरेबिया. सौदी अरेबियावरती इराणनी मिसाईल टाकलेली आहे, त्यामुळे त्यांचा थोडा तरी संबंध आहे. बाकी कोणाचा काही संबंध नाही. आणि हे पाकिस्तान, हे यजमान तिथे. आणि बोलवून त्यांना काय सांगितलं की युद्ध कसं थांबवायचं त्याची आम्ही चर्चा केली. अरे तुला विचारतोय कोण? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. लढाई बरं यांच्या या संमेलनाला इराणने सांगितलं पाकिस्तानची अवकातच नाहीये. म्हणजे इराण मुस्लिम राष्ट्र आहे, पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र आहे. त्यांनी सांगितलं पाकिस्तानची अवकात नाहीये. अमेरिकेने त्याच्यात पाऊलच टाकलं नाही. इस्रायलमध्ये तर इस्रायलमध्ये दूतावास पण नाहीये. पाकिस्तान इस्रायलला रिकॉग्नाइज पण करत नाही. आणि पाकिस्तानचा दूतावास जो तेहरानमध्ये होता, म्हणजे त्यांची एम्बॅसी राजदूताची, तो इस्रायलनी उडवून टाकला बॉम्ब टाकून. हे असले संबंध यांचे. यांना कुत्र्यांना विचारतो कोण? पण जाऊन सांगायचं की असं करा, तसं करा. शेवटी काही त्याचं निष्पन्न झालं नाही. बरं खोट्या बातम्या कशा पेरायच्या? एक असं सांगितलं की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो येणार आहेत पाकिस्तानला. ते वेड लागलं का त्यांना? सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तानला काहीही किंमत नाहीये. मे न्यूक्लिअर म्हणून सगळीकडे नाचत फिरतात. त्यालाही काही अर्थ नाहीये. कारण आता आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूरमध्ये नूरखान एअरबेसवरती हल्ला केला, तेव्हाच नक्की झालं की ही अण्वस्त्र पाकिस्तानची नाहीत. ही अमेरिकेने तिथे भाड्याने ठेवलेली आहेत. आपण कसं की काही लोक करतात की नाही, मोटारी विकत घेतात आणि भाड्याने देतात. तसं अमेरिकेने ही अण्वस्त्र त्यांच्याकडे भाड्याने ठेवली होती. कशाला ठेवली होती? तर भारत आणि चीनवरती दाब राहावा म्हणून. आणि हे गुप्त ठेवलं होतं की अमेरिकेची असं सांगितलं नाही. आपण जेव्हा नूरखान बेस उडवला, तेव्हा अमेरिकेचे लोक धावत धावत तिथे आले की अरे आमची अस्त्र गेली की काय. बहुतेक त्यांची माणसं सुद्धा त्यात मेली, पण सांगता येत नाही. सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी अमेरिकेची अवस्था पाकिस्तानने करून सोडली. तर असा पाकिस्तान सांगत होता की आम्ही मध्यस्थी करतोय. आणि आपल्या इथले विपक्षी माकडं ती आरडाओरडा करत होती की बघा भारताला कोणी बोलवलं नाही, पाकिस्तान मध्यस्थी करायला गेला. अरे तुम्हाला काही कळतं का? कुठेही काही बोलावं, काहीही करायचं, मोदींचा विरोध करायचा म्हणून दंगा करायचा, याला काही अर्थ आहे का? पण विरोधी पक्षाकडनं आपण लॉजिकल गोष्टींची अपेक्षा करणं हेच मुळात चूक आहे. ते काहीही बडबडत राहतात. ठरल्याप्रमाणे पाकिस्तानच्या एकूण त्या समारंभाचा काहीही उपयोग झाला नाही. ते 3ही राजदूत परत गेले आणि संयुक्त अरब अमेरिकाच्या राजदूतांनी तर पाकिस्तानला सांगितलं की बोलवायचंच होतं तर आम्हालाही बोलवायचं होतं, पण नाही बोलवलं ते बरं झालं, कारण यातनं काही काहीच नव्हतं. घडलं काहीच नाहीये. पाकिस्तान जास्तीत जास्त आयसोलेट होत चाललेला आहे. आता तर पाकिस्तानमध्ये अशी भीती आहे की या युद्धाचा फायदा घेऊन, या युद्धामध्ये अमेरिका गुंतलेली आहे वगैरे, भारत आपल्यावरती पुन्हा ऑपरेशन सिंधूसारखा तडाखा देतोय की काय? देईलही कदाचित, सांगता येत नाही की असं होणार नाही. परंतु याच्यानंतर त्यांनी आणखीन एक विनोद केला. पाकिस्तानचे एक मंत्री आहेत इशाक दार,
त्या दारचं जर आपण हिंदी म्हटलं तर इशाक डर, म्हणजे ज्याला डर लागतो तो पाकिस्तानचा मंत्री आहे. त्यांचा अर्थमंत्री आणि काय-काय बऱ्याच गोष्टी तो पाकिस्तानमध्ये हँडल करतो. तो मनुष्य ही जी बैठक आहे, या बैठकीला नाचत-नाचत चालला होता अब्दुल्ला दिवाना आणि घसरून पडला हो चक्क. शेकला गेला चांगला, हात मोडला असं म्हणतात. त्यानंतर मोडक्या हाताने चीननी बोलावलं म्हणून धावत-धावत जीव उजेडी करत तिथे पेकिंगला गेला. हा बीजिंगला गेला, चीनमध्ये त्यांच्याशी बोलला आणि 5 पॉइंटचा प्रोग्राम त्यांनी जाहीर केला. पाकिस्तान आणि चीनचा. तिथेही पुन्हा गंमत हीच. चीनचा संबंध काय आहे या युद्धाशी? एकच गोष्ट आहे, हॉर्मुझची सामुद्रधुनीतनं पेट्रोल जेव्हा थांबलं, क्रूड ऑइल येणं थांबलं, तेव्हा चीनला पंचाईत झाली. कारण चीनचं 40% जास्त तेल इराणचं तिथनं येतं. तर त्यामुळे त्यांची पंचाईत झाली. त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी मुक्त होणं हे चीनला अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्तान जर काहीतरी नाचत-नाचत सांगत असला तर काय हरकत आहे? आणि सांगितलं काय पाकिस्ताननी? त्यांनी 5 पॉइंट प्रोग्राम लिहून दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं हेच, की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, एकमेकांवरचे हल्ले थांबवले पाहिजे, याव केलं पाहिजे, त्याव केलं पाहिजे, हॉर्मुझ मोकळी केलं पाहिजे. करणार कोण हे सगळं? पाकिस्तानही करणार नाही, चीनही करणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. एक तुम्हाला आता इथे महत्त्वाची गोष्ट सांगतो. बरेच लोकं चीन खूप शक्तिशाली आहे, चीन असं आहे, चीन तसं आहे सांगतात. 2 गोष्टी आहेत. चीननी जी मिसाईल दिली होती ती सगळीकडे फेल गेली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तानमध्ये ती मिसाईल फेल गेली. आता सुद्धा चीननी जिथे-जिथे त्यांची शस्त्रास्त्र दिली, इराणला काही शस्त्रास्त्र दिली, ती सगळी फेल गेलेली आहेत. त्यामुळे चीनचं उघड झालेलं आहे, की चीनचा माल चले तो चांद तक नहीं तो घर तक अशा प्रकारचाच असतो. तो अजिबात नीट नसतो आणि चीनचं स्वतःचं सैन्य ते तर त्याहून कुचकामी आहे. चीनमध्ये काय झालं 30 वर्षापूर्वी वन नेशन, वन फॅमिली, वन चाइल्ड अशी मोहीमच आणली, की प्रत्येक एकच पोर झालं पाहिजे. आता फॅमिलीला एकच मूल झालं, तर ते सैन्यात पाठवत नाही हो कोणी. बरं चीनची प्रगती होत होती त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळायच्या. म्हणून चीनमध्ये सैन्यच नाही आहे चांगलं. म्हाताऱ्या लोकांचं सैन्य आहे, कारण सगळा देशच म्हातारा होत चाललेला आहे. चीन तुम्ही बघितलं असेल कुठेही लढायला गेलेलं नाही. सगळीकडे बडबड खूप करतात, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू. प्रत्यक्ष लढणं त्यांना जमत नाही. पाकिस्तानचं सैन्य लढतं आणि हरतं. पाकिस्तान फक्त मुली, बायका, लहान मुलं यांच्याशीच लढू शकतं. जसं बांगलादेशमध्ये 30 लाख लोकांना मारलं, बलुचिस्तानमध्ये काहीतरी 1-1.5 लाख लोकांना मारलं. हीच मर्दुकी त्यांच्याकडे. भारतापुढे आले की 93,000 सैनिक पॅन्ट उतरवून शरणागती द्यायला कबूल झाले. अशा दर्जाचं हे सैन्य आणि अशा दर्जाचं हे चीन यांनी दोघांनी मिळून कितीही टिमक्या वाजवल्या तरी इस्रायल, अमेरिका आणि अगदी इराण यांच्यावरती काय परिणाम होणार आहे? इराणनी तर सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचंच नाही, तुम्हाला काही अक्कलच नाहीये. बरं मुळात सुन्नी शिया भानगड आहेच. कारण पाकिस्तानच्या सुद्धा तो मुल्ला मुनीर जो त्यांनी बसवून ठेवलाय फील्ड मार्शल, त्या फील्ड मार्शलनी सगळ्या शिया धर्मगुरूंना बोलावून सांगितलं की मुकाट्याने आमच्यासारखं वागा, नाही तर इराणला चालले जा. इराणवरती प्रेम असलं तर, कारण इराण शिया देश आहे ना. हे त्याला भीती आहे की हे शिया लोकं, पाकिस्तानात शिया लोकं साधारण 20 ते 25% आहेत बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे साधारण 25 कोटीच्या लोकांमध्ये जर 25% असले तरी 10 कोटीहून जास्त तर शियाच आहेत. आणि ते शिया काही गप्प बसणारे नाही आहेत. त्यामुळे उद्या जर पाकिस्तानने इराणविरुद्ध आघाडी उघडली, जसं सौदी अरेबिया त्यांना सारखं सांगताय, तर शिया लोकं त्यांच्यावरती 4 मिसाईल टाकून देतील. ही पाकिस्तानला साधारण भीती आहे. इकडे सौदी अरेबिया पण म्हणतो की तुम्ही आमच्याशी करार केला, तुमच्या कराराला विचारतो कोण? तुम्ही करार काय केलात? की एकावर हल्ला झाला तर दुसऱ्याने त्याचं रक्षणाला यायचं. आता सौदी अरेबियावर हल्ला झाला तर हे का जात नाहीयेत? तर मुलींनी सांगितलं की मक्का मदिनावर हल्ला झाला तर आम्ही आमचे प्राण देऊ अमुक-तमुक. अरे झालाय हल्ला तिथे तर संरक्षणाला जा ना त्यांच्या. काहीही करायचं नाही. पळपुटे लोकं आहेत. हिंमत कशाची नाही आणि आता घाबरून बसलेत की मोदींनी पुन्हा हल्ला केला तर काय? माझ्या तर मते मोदींनी आता एक दणदणीत हल्ला करूनच टाकावा. कारण त्यांच्याकडे पेट्रोल पण नाहीये. त्यांची विमानं हवेत उडणार नाहीत. टँक जमिनीवर चालणार नाहीत. मोटारी चालणार नाहीत. सैनिक पळून जातील. त्यामुळे पाकिस्तानचा पूर्ण चुराडा करणं आता आपल्याला शक्य आहे. शक्य तितक्या लवकर नरेंद्र मोदींनी ही संधी साधावी, असं आमची त्यांना कळकळीची आग्रहाची विनंती आहे. तर अशा या दिवानी शादी में अब्दुल्ला दिवाना, बेगाना अब्दुल्ला, बेगाना म्हणजे त्याचा याच्याशी काही संबंध नाही, असा प्राणी पाकिस्तान झालेला आहे. हास्यास्पद नुसती गोष्ट झालेली आहे. या हास्यास्पद देशाला घाबरणारे लोकं जेव्हा आपल्याकडे होते मनमोहन सिंग सारखे, तेव्हा वाईट वाटतं की कशा प्रकारचे लीडर्स आपल्याला तेव्हा मिळाले होते. आता आपण त्यांना खिसगंटीतही धरत नाही, हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूर अजून संपलं कुठं आहे? कधीही पुन्हा सुरू करता येईल. कदाचित ते सुरू करण्याची वेळ आली आहे की काय, असं मला वाटतं. आपले काय विचार आहेत या विषयावरती ते जरूर आम्हाला कळवा. आपल्याला काही आणखीन माहिती पाहिजे असली तर ती पण आम्हाला कळवा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन त्याचे डिटेल विश्लेषण करू, ही आपल्याला खात्री देतो.
बाकी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपल्या कमेंट्स जरूर येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.